भी घुटने टेकेगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट, फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी देण्यात येणार। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ। 2 आठवड्याच्या युद्धात हजारोंच्या बळी, आखातातल्या संघर्षात 15 दिवसात 3000हून अधिक जण ठार। बगदादमधील अमेरिकी दूतावासावर इराणचा हल्ला, इराणकडून सुडाच्या भावनेनं प्रतिकार, शेजारील मुसलमान राष्ट्रांवर इराणकडून हल्ले सुरूच। संयुक्त अरब अमिरातीतील तेलसाठ्यांना लागलेली आग विझेना, इराणच्या हल्ल्यानंतर उडालाय फुजाराईच्या तेलसाठ्याचा भडका। भारतीय मुत्सद्देगिरीचा डंका कायम, होर्मुझमधून शिवालिक आणि नंदादेवी तेलवाहू जहाजे भारताकडे निघणार। एलपीजीला पर्याय सापडला, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेनं शोधला नवा वायू, परकीय नैसर्गिक वायूवरील भारताचे अवलंबित्व कमी होणार। सिलेंडर टंचाई मागे काळा बाजार, राज्यभरातून डझनभर तक्रारी, प्रशासनाच्या छापेमारीत शेकडो घरगुती सिलेंडर जप्त। शाळा, अंगणवाडी आणि सरकारी कॅन्टीनला पूर्णपणे सिलेंडर मिळणार, सरकारकडून गॅस वितरणाबाबत नियमावली जाहीर। व्यावसायिक एलपीजी ग्राहकांसाठी नियमावली कठोर, गरजेच्या 70% उपाहारगृहांना तर 50% औषध उद्योगांना पुरवठा होणार। बीडमध्ये कायदा बसला धाब्यावर, नराधम वैभव पटेकरने विवाहितेला घरातून उचलून नेत केला अत्याचार, अत्याचारानंतर पीडितेला गावच्या चावडीत ठेवलं बांधून। परळीमध्ये अल्पवयीन मुलीवर हातपाय बांधून अत्याचार, 2 नराधमांविरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। युद्धाचा गोव्याच्या पर्यटनाला फटका, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती। करवीर तालुक्यात जोरदार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या धारा, साताऱ्यातील जावळी तालुक्यातही गारांचा पाऊस। जळगावात पोलीस ठाण्यात 2 गटात हाणामारी, कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। देशातील दुसरे कामाख्या माता मंदिर नाशिकच्या निफाडला, आसाम नंतर महाराष्ट्रात पहिले कामाख्या माता मंदिर। मुंबई मनपाच्या ठेवींमध्ये 13,000 कोटींची घट, विविध प्रकल्पांमुळे परिणाम झाल्याची सरकारची कबुली। अमरावती विभागीय आयुक्तांकडून लोणार सरोवराची पाहणी, जय महाराष्ट्रच्या बातमीची घेतली दखल। नमस्कार, मी प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात जय महाराष्ट्र।